हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम राम कृष्ण हरि। त्यामुळे योग्यांना जो पाहता येत नाही तो आम्ही बघितला। योगियांचे ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे। जरा सोपं बोलू, नाही देखिले ते मिळे हे योग्यांकरता म्हणा पाहिजे तर योग्यांनी जे नाही देखिले ते आम्हाला मिळे, नुसतं मिळे नाही त्याच्या भोग सुखाचे सोळे। विठाला त्यामुळं आम्ही त्याला पाहिलं, ज्ञानोबा म्हणतात नवल। आता त्याला पाहिलं हे नवल बरोबर आहे, तो जो दिसला ना तो दिसला तो सुद्धा नवलच। नवल देखिले कृष्ण रूप बिंब। कृष्ण नवल आहे का? खरंच कृष्ण नवल आहे। कस काय नवल आहे सांगतो त्याची नवलाई तुम्हाला। दत्त जयंतीचा सप्ताह असला म्हणजे तो कुठल्या देवाचा सप्ताह? बोला, दत्ताचा। बर, शेवटच्या दिवशी कीर्तन कोणतं? बोला, काल्याच। बर, रामनवमीचा सप्ताह होतो म्हणजे कोणत्या देवाचा सप्ताह? रामाचा। शेवटच्या दिवशी कीर्तन कोणतं? काल्याच। बर, चंपा षष्ठीचा सप्ताह असेल तर कोणत्या देवाचा सप्ताह? हा, खंडोबाचा। आणि शेवटच्या दिवशी कीर्तन कोणतं? आमच्या तिकडे ना हे सगळं उशीर आलं, जुना काळ होता। सद्गुरू नारायण महाराज श्रीगोंदेकरांचे शिष्य होते बंधूजी महाजन भिवंडीचे। ते त्या वाहुली आमने त्या परिसरात आले आणि म्हणाले उद्या आपल्याला काल्याचं कीर्तन करायचंय। डबलनी लोक आली बघायला। आता बंधू राहिले काल्याच्या कीर्तनाला उभे, तो एक म्हातारू दुसऱ्याच्या कानात बोलतो, कर काल्याचं कीर्तन सांगितलं मग बंधूनी का फेटा बांधलाय? विठ्ठल त्यांना वाटला कोणता काळ्या येणार आहे कीर्तन करायला। सप्ताह रामनवमीचा म्हणजे कोणत्या देवाचा? रामाचा। आणि मग शेवटचं कीर्तन म्हणजे उपासना कोणत्याही देवाची करा, शेवटचा नमस्कार त्यालाच घालावा लागतो, हे त्याचं नवल आहे। विठाला हे कसं आहे माहितीये का? आपण नाव लिहितो ना, नाव लिहितो कधी कधी घेतो, ते समारंभ असतात ते गाठभेट मारतात। पूर्वी नाव घेण्यात फार स्वारस्य आणि मौज असायची। आता नाव घेण्यातली मजाच राहिली नाही का? नावच घेते डायरेक्ट। विठ्ठल बरं, ते नाव पण असं घेते असं वाटतं घेते का काय? विठ्ठल लक्षात ठेवा, कोणी किती पुढारलेपणाच्या स्वातंत्र्याच्या गप्पा जरी मारल्या तरी संसार समाधानाचा तरच होतो जर बायको नवऱ्याचा आदर करील आणि नवरा बायकोला प्रेम देईल। विठाला अख्खं जग हुशार आणि आपला नवरा म्हणजे हे असं वाटणं हे चुकीचं हे आहे की नाही? मौज आहे, गंमत आहे। विठाला आपण नाव लिहितो ना, त्या नाव लिहिण्याचे टप्पे आहेत। म्हणजे आपलं नाव लिहायला आपण जर घेतलं, कसं लिहितात तो सांगा ना मला। समजा पणजोबाने नाव लिहायला घेतलं तर पणजोबा, खापर पणजोबा, तिसरं काय? तिसरं काय लिहिता? हा हा काय लिहिता? आजोबाचं नाव, पणजोबाचं नाव, तिसरं काय लिहिता? हा, आडनाव। त्यांना वाटलं आपलं नाव पुढे येईल म्हणून ते आड राहून सांगतात। विठ्ठल
आडनाव शब्द बोलला पाहिजे बरं का, कारण तो ज्ञानेश्वरी ग्रांटेड आहे. अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. आडनाव लिहायची पद्धत आहे. पणजोबा, खापर पणजोबा आडनाव. आजोबा कसं लिहिल नाव? आजोबा पणजोबा आडनाव. वडील कसे लिहितील? बाबा आजोबा आडनाव. आपण कसं लिहिणार? आपण वडील आडनाव. आपला मुलगा कसं लिहिल? तो म्हणजे मुलगा वडील आडनाव. नातू कसं लिहिल? आपला नातू त्याचं पूर्ण नाव कसं लिहिल? नातू मुलगा आजोबा आडनाव. नाही कस काय नाही? आजोबा नाही का तो? आहे ना. नातू मुलगा आजोबा नसतं त्याच्यात. हे आजोबांनी ध्यानात ठेवावं. विठ्ठल तो जन्माला आल्यावरच तुम्हाला ठणकावतो, आजोबा मी नातू, मी ना. पण तो ऐकतो कुठे? तो आणखीन मोहग्रस्त होत जातो. म्हणजे नावं लिहिताना 3 जागी शब्द लिहिले जातात, त्यातल्या 2 जागा बदलत राहतात. बरोबर आहे. आणि शेवटची जागा फिक्स असते, ती बदलत नाही. त्याला आडनाव म्हणतात. महाराज, भारतातला माणूस जेव्हा आध्यात्मिक प्रांतातली उपासना करेल तेव्हा त्याच्या दैवतांची रुची, दैवतांच्या योजना बदलत जातील, बदलत जातील. पण एक जागा आहे ती तीच राहील, ती बदलत नाही. त्याला आडनाव म्हणतात, त्याला कुळी म्हणतात. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली. कृष्ण हे भारतीय अध्यात्माचं आडनाव आहे. ते लिहिल्याशिवाय नाव पूर्ण होत नाही. कुळ हे पावन कृष्ण नामे. वारकरी संप्रदाय कृष्ण भक्तीचा संप्रदाय. तो जो पंढरपूरला विटेवर उभा आहे ना, तो कृष्णच आहे. विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम. गोकुळी हुनी झाला येता. तो गोकुळाहून आलेला आहे म्हणून तिथं गोपाळपूर आहे. विठ्ठला एवढ्या उपासना पद्धती आहेत तरी सगळ्याचे भक्त आपल्याकडे खेचून घेतो. हे त्याचं काय आहे? त्याचं नवलच आहे. त्याचं नवल आहे. ते ख्रिश्चन मिशनरी आहे ना, धर्मांतरणाच्या मागे लागतात आणि त्याला सापडतात आपले. कारण एवढा नेबळटपणा फक्त हिंदूच्या ठिकाणी. भगवंताच्या चरण तीर्थाच्या प्राशनाला लाज वाटते. वसईला होली वॉटर प्यायला जातात. गळ्यात तुळशीमाळ घालायला लाज वाटते, पण क्रॉस आवडीने मिरवतात. हो माय गॉड. अरे देवा विठ्ठल. काही लोकांना देवा वगैरे म्हटलेलं असं गावरान ग्राम्य वाटतं.
पण ते ओ माय गॉड वगैरे असं आलं ना, फार गोड वाटतं त्यांना. ते का वाटतं मला माहिती नाही, पण कृष्णाने सगळ्यांचेच 12 वाजवले हो. आज वाजणार आहेत विठ्ठल. ते ख्रिश्चन मिशनऱ्यांचे अटॅक आहेत आपल्या आदिवासी पट्टे जे आहेत, जव्हार मोखाडा, केवढ्या मिशनरी आहेत तिकडे. ते लोक 2 रस्त्याने आपल्याकडे येतात. गरीबाकडे सुविधा घेऊन येतात आणि श्रीमंताकडे शिक्षण घेऊन येतात. कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे काय, तीच तर रीत आहे, तीच तर पद्धत आहे. मग ते येतात आणि पैसे देऊन निरनिराळ्या प्रलोभनाने आपली हिंदू माणसं फोडून काढतात. ते म्हणतात बघा तुम्ही एवढे दिवस रामाचं नाव घेता, काय फरक पडला बघा, हे क्या करा, लगेच होललुया विठ्ठल. लगेच आकडी येते, पडतात काय, कोसळतात काय. दाभोळकर काय करतात अशा वेळेला काय माहिती विठ्ठला. ते उठसूट येऊन आपल्यावरच धडकत राहतात. मला काय म्हणायचंय, जाऊ दे आता, करतात करू दे त्यांना. पण तुम्ही इस्कॉन मंदिरात गेलात, आता तिथे हरे कृष्ण म्हणायला सगळे कोण आलेत, फॉरेनर, म्हणजे युरोपियन अमेरिकन, म्हणजे जन्माने कोण, ख्रिश्चन. मला काय म्हणायचं आहे, त्यांनी आपले अडाणी लोक पैसे देऊन फोडले, यांनी त्यांचे शिकलेले पैसे घेऊन आणलेत विठ्ठल. हे त्याचं काय आहे, हे त्याचं नवल आहे महाराज. नाद नाही करायचा विठ्ठल. काय त्याचं नवल सांगू. साधारणतः माणूस एक विषयाला प्रधानतम बनवतो आणि विस्तार करतो स्वतःचा. कृष्ण सगळ्याच अंगाने सगळ्याच बाजूला सगळाच विस्तारलाय. एकाच माणसामध्ये एकाच व्यक्तिमत्वात इतक्या गोष्टी असणं हे आश्चर्य आहे. त्याला मल्टी डायमेन्शन पर्सनॅलिटी म्हणतात. त्याला सगळं कळतं, त्याचा कुठलाच कोण कोरा नाहीये, कुठलाच अँगल त्याचा एम्प्टी नाही. तुम्ही जाऊन पहा, कोणत्याही प्रांतातला माणूस जाऊन कृष्णाला त्याने विचारावं, कृष्णा काय करायला पाहिजे, मी आता काय करू शकतो सांग मला. कृष्ण सांगेल. तुमच्या शेतात जर साप निघाला तर तुम्ही काय केलं पाहिजे, पहिले दगड हाणला पाहिजे. कोणाला विचाराल, कृष्णाला. शेतात साप निघाल्यास काय करावं, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, फक्त लांबून फ्रेंडशिप डेची बँड बांधायला जाऊ नका. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून, शिव नाही, ते फक्त हाय हाय वाला फ्रेंड आहे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल सूचना केली तुला बाबांनी विठ्ठल. शेतात साप निघाला काय केलं पाहिजे, धरून हाणला पाहिजे नाही. जगातला पहिला सर्पमित्र कृष्ण आहे. सापाला न मारता त्याला उचलावं, सांगून ऐकायचं जरा चपट व्हावं धरून, परंतु नेऊन त्याला सुरक्षित स्थळी सोडावं जिथं तो सुरक्षित राहील आणि त्याच्यापासून होणाऱ्या त्रासापासून लोक सुरक्षित राहतील. पहिला सर्पमित्र श्रीकृष्ण. त्याला बरोबर कळतं, तो बरोबर सांभाळतो. तर त्याला कशी काही आयडिया माहिती, मग गादी कशी घालावी हे झोपणाऱ्याला माहित असतं. विठ्ठला जाऊ द्या, घ्या झोपून आता काय. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. त्यामुळे गादी कशी घालावी त्याला बरोबर माहिती, नियोजन करतो ना तो. हे सगळं त्याला बरं, हे सगळं तो करतो केव्हा हो, तुम्हाला सांगतो. कृष्णाने राक्षस मारले ते कोणत्या वयोगटात असताना, काग बघा रिठा काग बघा रिठा मारिले बाळपणी, काग बघा रिठा मारिले बाळपणी, अवघिरत खाणे बुडाविले, अवघिरत खाणे बुडाविले. काग बघ रिठा मारिले बाळपणी. केवढे राक्षस आले होते,
नवल त्याचा असा आहे, जन्माला यायच्या आत त्याला मारायची सुपारी देण्यात आली होती. VVIMP पर्सन जन्माला यायच्या आधी. बाहेरचे नाही, घरचेच पेटले होते. सख्या मामानं नियोजन केलं होतं. कंस सगळे कंसातले बोलवले होते. विठ्ठला हे सगळे आलेत, ते लहानपणी आले. आणि तुम्हाला गंमत सांगतो, हे सगळे जेवढे मारले ना, त्यातल्या कोणालाच मारताना कधीच यांनी एकही शस्त्र वापरलं नाही. वृंदावनात, गोकुळ वृंदावनात देव 11 वर्षे 5 महिने राहिले. तेवढ्या काळात यांनी 5 नियम पाळले. हे पण नवलच आहे. नाही तर एरवी नियम न पाळणं हा एकच नियम पाळला. विठ्ठला कोणते 5 नियम पाळले? पहिला नियम पाळला, 11 वर्षे 5 महिन्यात वृंदावनची हद्द ओलांडली नाही. आणि गेला मग तो परत आलाच नाही. दुसरा नियम पाळला, शिवलेले कपडे घातले नाही. तिसरा नियम पाळला, केस कापले नाही. चौथा नियम पाळला, पायात चपला घातल्या नाही. कारण गाईच्या मागे चालायचं ना, त्या घालणार नाही तर आम्ही घालणार नाही. आणि 5वा नियम पाळला, हातात शस्त्र घेतले नाही. कोणत्याच शस्त्रानं जे असुर मरू शकत नव्हते त्यांना बिना शस्त्राने मारणं हे त्याचं नवलच आहे. महाराज कसं कळणार आपल्याला? नवल केवडी केवडे, नवल केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो बाते, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो. नवल केवडे केवडे, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो बाते, नकळे कानो बाते, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो बाते कोडे, नकळे कानो बाते कोडे. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. याचं कोडच कळे ना आम्हाला. माणसं मोठं काम करायचं असेल ना तर सोबतीला मोठमोठी माणसं घेतात. बरोबर आहे? मोठं काम करायचं असेल तर माणसं कशी पाहिजेत सोबत? मोठमोठी, म्हणजे कामं करणारी. बरोबर? याला काम करायचं होतं तर यांनी जोडीला कोण कोण घेतले माहितीये? आधार कार्ड दाखवू, वाकड्या, बोबड्या, पेंद्या, सुदाम्या, अंदाजच येतो त्यांचा. विठ्ठल त्यांना सोबत घेतो आणि काम असं करतो की ब्रह्मदेवाला वाकोल्या दाखवतात. ही पोरांना हलकं समजतं तुम्ही. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक. हो, ते देव म्हणाले निदान खायला नाही यांनी आपल्याला दिलं. हात धुतील ना दारनाथ धरणाच्या याच्या पाण्यामध्ये येतील तेव्हा बघू. सगळे मासे होऊन बसले होते. कृष्णाने त्या दिवशी नियम बदलला. गणपती आल्यावर अचानक कर्फ्यू लावला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृष्ण म्हणतो हे मासे होऊ लागलेत म्हणे. आज कुणी हात धुवायला जायचं नाही. मग काही नाही, व्यवस्था पर्यायी करून दिली. तुम्ही हात धुवायला जायचं नाही म्हणे तिकडे. एका गोपाळाने विचारलं का नाही जायचं? का नाही जायचं म्हणजे? ते तिकडे मासे येऊन बसले. अहो मग जाऊ दे ना, खरकट तर जाईल. ते म्हणाले मासे झाले, वारकरी झाले असते तर दिलं नसतं का? विठ्ठला अहो शेंबड्या पोरांना जे दिलं ते आपल्याला त्यांच्या उष्ट तरी मिळावं असं स्वर्गातल्या देवाना ब्रह्मदेवाला वाटावं, हे त्याचं नवल नाही का? विठ्ठला तुम्ही युवक आहात ऐकायला. आपलं कर्तृत्व, आपल्या प्रयत्नाच्या अपयशाला किंवा आळसाला झाकण्यासाठी माणसांची काही उत्तर टिपिकल आन्सर्स असतात. का काय केलं? काय आई बापांनी शिकवलंच नाही आपल्याला. काय दुसरं आमच्याकडे होतच काय तर आम्ही करणार तरी काय?
हे नामोहरम माणसाची उदाहरणं आहेत ही. आणि नव्या जुन्या पिढीच्या बोंबा चालूच राहतात. जुनी पिढी सारखी म्हणते मुलगा सांगूनच ऐकत. अरे ऐकेल असं सांग विठ्ठला. आणि पोराला विचारलं तो काय महाराज आहे ते बरं आहे, बाप झाला म्हातारा तरी देत नाही उतारा. अरे मग तुझ्या अंगात काय माशा मेल्यात का, काही तुझं कर्तृत्व काय आहे की नाही? तुझ्या कर्तृत्वानं तू काय करणार आहे? पूर्वी जेव्हा लग्न जमवले जायचे ना, तेव्हा मुलीचा बाप मुलाच्या कडचे जमिनीचे कागदपत्र बघायचा. आता इतकी प्रगती झाली, आता मुलाचा बाप पण मुलीच्या कडचे कागदपत्र पाहून ठेवतो का? सहीच्या वेळेला विठ्ठल. इतकी प्रगती झाली ना मधु भाऊ, निम्मे बहिणी रक्षाबंधनला गेल्याच नाही त्यांना विठ्ठल. होती कसर तर समृद्धी आलाय. अरे 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 अरे, इतकं इतकं भयान, इतकं कठीण, इतकं वैचित्र्य. तुमचं कर्तृत्व काय? तुमचं कर्तृत्व काय? तुमचं कर्तृत्व काय? कृष्ण आम्हाला शिकवतो काय? कृष्ण म्हणतो मी राणा कुठला आहे? द्वारकेचा. द्वारका कशी आहे? सोन्याची आहे. सोन्यासारखी नाही, सोन्याचीच विठ्ठल. पार नाकाचं शेंबूड लोंबतय नाही म्हणते माझा सोन्या. शोकेश मध्ये ठेव. द्वारका सोन्यासारखी नाहीये, सोन्याचीच आहे. राणा द्वारकेचा. पण हा मूळचा राहणार कुठला हो? हा तुरुंगातला, जेलमध्ये जन्म झाला याचा. मग जो राहणार तुरुंगातला आहे तो एक दिवस राणा द्वारकेचा होतो. म्हणजे तुम्ही ठरवलं तर तुम्ही तुमच्या जीवनात कर्तृत्वाने यशस्वी होऊ शकता. हे नवल आहे त्याने केलेलं. दुसऱ्याच्या घरी राहिला, जन्मल्याबरोबर आई वडिलांची ताटातूट, दुसऱ्याच्या गायी वळल्या. एक दोन नाही, सगळ्या पंचमहाभूतांनी हल्ले केले कृष्णावर. एवढ्यावर मात देऊन चाललाय. कधी चेहऱ्यावर अप्रसन्नता नाही. आपले रोज आयोडेक्स चोळतात विठ्ठला. डोकेदुखी हा काही शारीरिक आजारच नाही. मग काहीतरी भलतं डोक्यात घेतल्यावर जो आजार होतो त्याला डोकेदुखी असं म्हणतात. चुकल्यावर जो त्रास होतो त्याला म्हणतात डोकेदुखी. त्याच्यामुळे त्या डोकेदुखीवरची गोळी छान आहे, तिचं नाव आहे सारीडॉन. म्हणजे सारी डॉन मंडळी तीच खाते. 125 वर्षात कृष्णाने एकदाही आयोडेक्स सोडला नाही हो. जेव्हा पाहावं तेव्हा प्रसन्न, जेव्हा पाहावं तेव्हा प्रसन्न. हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. एक प्रांत नाही सोडला महाराज. छोट्या छोट्या गोष्टीला सुंदरता आणली. बासरी वाजवतो, गाडी चालवतो, प्रवचन करतो. नाचायचं काम तर काय सांगू महाराज. कुठं नाचला? नागाच्या फण्यावर. आम्हाला नाग दिसला तर जागच्या जागी नाचू. आहे की नाही नवल? धावायला लागला तर कोण त्याच्या माग? तो काल येऊन एवढा पळाला हातालाच नाही लागला. वेट लिफ्टर कर्णम मल्लेश्वरी अख्खा गोवर्धन उचलून धरला 7 दिवस करंगळीवर. आहे की नाही नवल? मला काय म्हणायचं आहे, एखाद्या माणसाच्या जीवनात झळकण्याच्या, यशस्वी होण्याच्या किती प्रकारच्या बाबी असतील, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन मीन्स कृष्णा. हे त्याच्यातलं नवल आहे. कोणत्याही वयात कोणी कुठे. अहो कृष्णाने गीता सांगितली तेव्हा त्याचं वय 89 होतं विठ्ठला. छोटस काम करतो पण त्याला प्रतिष्ठा देतो. तुम्हाला माहितीये पंकज जेव्हा बसते ना, हरे राम होतं, प्रसाद होतो, तेव्हा सगळ्यांची जेवणं झाल्यावर त्या घरातल्या माणसांची झुंबड उडते. कशाला? बोला. पत्रावळी उचलायला. प्रत्येक जण म्हणतो नाही नाही थांबा, मला उचलू द्या, मला उचलू द्या. कारण जो पत्रावळी उचलतो त्याला सगळं पुण्य. हे सुरू कशामुळे झालं? आता पत्रावळी उचलणं काही फार प्रतिष्ठेचा नाहीये विषय. जे सगळं खाल्लंय, खरकट पडलंय त्याच्यात.
हे खरं कट कसं करता येईल? ते खरकट आहे ना. मग जर खरकट आहे, जेवून पडलेली पत्रावळ आहे, मग ती उचलण्यात आम्हाला इतका आनंद का वाटतो? का? या बाबांनी सुरुवात केली आहे. विठ्ठला विठ्ठल. कृष्णाचा स्पर्श म्हणजे मिडास टच. त्या पांडवांच्या घरी यांनी उष्ट्या पत्रावळी उचलल्या, तेव्हापासून त्या कामाला काय प्रतिष्ठा आली हो. त्यामुळे पत्रावळी उचलणारा श्रेष्ठ मानला जातो. म्हणजे तुमचं करिअर डेव्हलप काही कुठंही हो, तुम्ही एवढेच शिकले पाहिजे, तेवढाच कोर्स केला पाहिजे, काही गरज नाही. तुमच्या समर्पणाने यश तुम्हाला मिळतं. सध्या अख्ख्या युट्यूबवर एका वडापाववाल्याने धुमाकूळ घातलाय, खाता का नेता का पेता. विठ्ठल जाता का ठला. कुठलं लेक्चर अटेंड केलं होतं? लेक्चर तो लेक्चर घेईल काही दिवसात. विठ्ठल मोठी माणसं मोठी किंवा वेगळी कृती करत नाही, प्रत्येक कृती ते वेगळ्या रीतीने करतात आणि तिला अजरामर बनवतात. हे कृष्णाचं नवल. माऊली म्हणते, अशा नवलाईचा कृष्ण मी पाहिला. हे नवल कसा दिसला हो? सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. एक मुद्दा सांगेन आणखी, जो आज गरजेचा आहे. माझ्या कृष्णाचं नवल काय? तो मागच्या लोकांना शिकवत आला, समोरच्यांना शिकवतो आणि पुढच्यांना शिकवत राहणार. विठ्ठला लक्षात घ्या, नुसता पाळणा हलवून झोका देणं हा कृष्ण जन्म नव्हे. या सगळ्या आयामातून, या विचारातून आपल्या आत तो झिरपतो आणि कृतीच्या निर्णयाच्या रूपाने उगवतो. हा खरा कृष्ण जन्म आहे. विठ्ठला हा खरा कृष्ण जन्म आहे. मागच्या लोकांना शिकवतो. ते वृंदावनवासी त्या इंद्राची पूजा करायची, कृष्णाने बंद करून टाकलं. आहे म्हणे, इंद्राची पूजा कशाला? पाऊस पडतो म्हणून पूजायचं. डोंगर पूजा. कृष्णाने सांगितलं डोंगर पूजा आणि तुम्ही ब्रह्मगिरी खना अजून. विठ्ठला आणि परत म्हणतात, हल्ली निसर्ग अनियमित झाला आहे. भामट्यानो तुम्ही जागेवर आहेत का म्हणावं? तुम्ही काय चालवलंय? त्या समुद्रात भर घालत घेतलीये आणि मग म्हणतो समुद्र आता बाहेर येतोय. समुद्र त्याचा पाहिजे तेवढा एरिया घेतो, बाकी तो देवाचा ऐकतो, आपलं नाही. समुद्री बैस काय मर्यादा नोलांडा. तो त्याची मर्यादा सोडत नाही. तो त्याच्या पद्धतीने चालतोय ना, त्याच्या पद्धतीने तो चालत राहतो. कृष्ण त्यांना सांगतो, पूजा करायची तर पर्वतांची करा. झाडांनी भरलेल्याचा तो पर्वत पूजा. म्हणजे पर्वत डोंगर रांगा पाहिजेत आणि त्या झाडांनी भरलेल्या सघन पाहिजेत, तेव्हा निसर्ग आणि पर्जन्य प्रमाणात राहील. नाहीतर एकतर अतिवृष्टी नाहीतर अनावृष्टी. जुन्या लोकांना सांगत आला, जोडीच्यांना सांगतो, याला तरी यारे लागे. कृष्ण काय सांगतो? माझे गडी कोण कोण? भिन्न यातून निवडा भिन्न यातुनी. एक जण म्हणाला लॉकडाऊन आहे. भगवान म्हणाले घाबरियाच्या मोडा काढ्या. धाडा भ्याडा वळती. आणि येणाऱ्या काळाला कृष्ण शिकवत राहणार आहे. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला माझं आव्हान आहे, तुमचा कोणत्याही प्रॉब्लेम सांगा, कृष्णाकडे त्याचं उत्तर रेडी आहे, ऑल रेडी आहे. सांगतो तुम्हाला, एक राष्ट्र आपल्या नकाशावरच मिटलं या वेळ 10-15 दिवसात. अफगाणिस्तान. बघा जाता का 50 रुपये पेट्रोल आहे तिथे. विठ्ठल अजून एक टेम्पो बघा, आमिर खान, नसरुद्दीन शाह. जाऊ द्या जरा, या डर लग रहा है. दोघं पण बोलत होती, डर लग रहा है. आता दोघं पण जिवंत आहेत, दोघं पण भारतात आहेत. म्हणजे डर भारतामुळे नव्हतं, त्यांना एकमेकामुळेच होतं. विठ्ठला राष्ट्र संपलं.
निर्णय काय झाला महाराज? तालिबानी घुसल्यानंतर, तालिबानी घुसल्यावर त्यांचा राष्ट्राध्यक्ष गनी हेलिकॉप्टरमध्ये नोटांच्या बॅगा घेऊन बसला, सपरिवार अबुधाबीला गेला. आता कतारला आहे, म्हणजे तो कतारमध्ये आणि इकडं प्रजा कतारमध्ये. काय परिस्थिती आहे परवाची काबूल एअरपोर्टची. 3,500 रुपयाला एक बिस्लेरी पाण्याची बाटली मिनरल वॉटर आणि 7,500 रुपयाला शिजवलेला भात, राईस प्लेट. काय करावं काय माणसाने? बाकी जाऊ द्या हो, पण मानवता म्हणून तरी त्यांचं रक्षण व्हायला पाहिजे होतं ना. 2-2 दिनारला तिथल्या मुली विकल्या गेल्या. याच्यासाठी जगाला भारत धर्माची, हिंदू धर्माची गरज आहे. विठाला गणी गेला निघून. मला काय म्हणायचंय, ते गणी आले ना, हा गणी काय थांबतो गो. अजून एक सांगेन, जेव्हा जरासंधाच्या मागे कालयवन आला मथुरेवर आक्रमण करायला, त्यावेळेला कृष्णाच्या लक्षात आले याच्यासमोर आपण टिकणार नाही. मग कृष्ण काय केलं, हेलिकॉप्टर घेऊन निघून गेला पैसे घेऊन. नाही, पहिल्यांदा सगळ्या त्या मथुरावासियांना द्वारकेला नेऊन सेफ ठेवलं आणि मग येऊन झुंजला. म्हणजे येणाऱ्या सगळ्या काळाची उत्तर कृष्णच देणार आहे. माऊली म्हणतात, हे मला त्याच्यात दिसलेलं नवल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, ओ मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, कृष्ण रूपी बोधले मन माझे, कृष्ण रूपी बोलले मन माझे, कृष्ण रूपी बोधले मन माझे, कृष्ण रूपी बोलले मन माझे, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवारे समाधान झाले,
देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय परियसी केशवा विनंती माझी परियसी केशवा विनंती माझी परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा. त्याचं नवल सांगत बसलो तर ही नवलाई थांबायची कधी. सरस्वती जरी लिहायला बसली समुद्राची शाई करून संपूर्ण पृथ्वीचा कागद करून मेरूची लेखणी केली तरी सुद्धा त्याचं काय आपण वर्णन करणार. तो वेद जगातला पहिला शहाणा तो पण आला होता बोलायला. तोही अंथरुणा तळवटी दडे येरू नेती म्हणून बोहडे येत सनकाधिक वेडे पिसे झाले. त्यामुळे सनकाधिक वेडे पिसे झाले तिथं आपला आमने पिसे काय करायचं कसं काय करायचं महाराज. हे किती सांगायचं हे कुठे बसवायचं. त्याची लीला अगाध आहे अपरंपार आहे आणि मला असं वाटतं ती गाऊन पूर्ण होणार नाही पण पूर्ण वेळ तीच गात राहावी. जीवन त्याने परिपूर्ण होईल. गेय या जगातला तो फक्त विठ्ठलच आहे. विठ्ठलच आहे. आयुष्याचा जय विठ्ठल होईपर्यंत गावा. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताच्या अवतरणाची लीला सांगण्याची रीत प्रघात आहे परंपरेचा. काय झालं उग्रसेनाचा पुत्र कंस याने वेद ब्राह्मण सज्जन गायी या सगळ्यांना उपद्रव करायला सुरुवात केली. इतकी भयान स्थिती ओढवली महाराज इतकी भयान स्थिती ओढवली की आता यातून पर्याय काय याच्यातून मार्ग कसा निघणार. ही पृथ्वी शांत कशी होणार काय करावं कशी वाटचाल करावी. महाराज त्यावेळेला वासराचं रूप घेतलं आणि पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीवा हे तोय सांगतसी. काय अडचण आहे का तिकडे नाही ना. हे आमचे ऐकणारे पोलीस आले का काय असे बघू लागले म्हणून. लॉकडाऊन मुळे लोक त्या भीतीने लोक डाऊन झाले पार. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. वासराचं रूप घेऊन ती पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ गेली आणि सांगितली ब्रह्मदेवा सांगा बरं हा लॉकडाऊन कधी उठणार. शेवटी ब्रह्मदेव म्हणाल पृथ्वी 2024 ला तुलाच काहीतरी करावं लागेल. विठ्ठला काय करावं काय माझं रक्षण कसं होणार. सर्वांनी भगवान श्रीहरीची प्रार्थना केली. भवबंधनी सोडवावे. भगवंत म्हणाले काही काळजी करू नका मी सगळं नियोजन करेन. देवकीच्या उदरी येईन आणि या कंसाला मी मारीन. या कंसाचा नायनाट करेन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आपापल्या कामाला लागा. आपापल्या कामाला म्हणजे काय तुम्ही धर्म जिवंत ठेवा. लक्षात ठेवा धर्म सुरक्षित असल्यावर देव येत नाही. धर्म संपल्यावर देव येत नाही. धर्म अडचणीत असल्यावर देव येतो. विठ्ठला लोक हल्ली विचार महाराज एक पावसाला काही कळतं का. म्हटलं तुला एकादशी कळते का. विठ्ठला स्वतः अनाचाराने वागायचं आणि प्रकृतीकडून अपेक्षा करायची. काय प्रवृत्ती आपली. अख्या गावचे उतारी विकून खाल्ले आणि हा म्हणतो असं नव्हतं व्हायला पाहिजे. अपेक्षा करायचा अधिकार आहे का आपल्याला. अनितीने ज्याने धन कमावले त्याने शांतीची अपेक्षा करून त्यांनी फक्त फार तर वास्तू शांती करावी. शांती नाही. विठ्ठला तुम्ही धर्म सांभाळा. लक्षात घ्या धर्म सुरक्षित असलं तर यायची गरज काय आणि सगळा धर्म संपला तर मग यायची आवश्यकता काय. तुम्हाला माहितीये ते शेतकरी आपले भात जोडतात ना जेव्हा आहे ना आपली भात शेतीच आहे ना इकडे. हा जिल्हा बदलला तरी किल्ला तोच आहे. भात जोडतात
मग ते सगळं जोडून झाल्यानंतर सगळ्या मळणी बिळणीतून जे राहतं ना ते फेकून नाही देत शेतकरी, ते अशी बाहेर नेतो आणि वरून खाली सोडतो. बरोबर ना? काय म्हणता महाराज? का डेव्हलपमेंट आली तुमच्याकडे? पण आमच्या लोकांना तर आवनी माहितीच नाही राहिली. आवनी गेली लावणी आली तिच्या जागेवर. काय प्रगती! अरे अरे, ते असं वरून सोडून देतात म्हणजे फळकट पळंजी आहे ती उडून जाते आणि दाना खाली पडतो. सगळीच पळंजी असली तर उडवायची गरज आहे? सगळे दाणेच आहेत, उडवायची गरज आहे? नाही. दाना पळंजी दाणे असतील तर उडवलं पाहिजे. तसं सर्वसामान्य माणसांनी जीवनात आपल्या धर्म जर सांभाळला तर देव येतो. नाही तर ते म्हणतं जाऊ दे फाईल डिलीटच मारून टाकू, मग प्रलय येतो. तुम्ही धर्म सांभाळा, तुम्ही भजन करत राहा, बाकी माझं मी पाहून घेतो काय पाहायचंय ते. भगवंताने पुढे कामाला पाठवले का? कारण त्यांनी सांगितलंय मी कोणाचं रक्षण करतो? परित्राणाय साधूनाम. आणि आपल्याला आशा आहे त्यांनी काय केलं पाहिजे आपलं रक्षण. प्रश्न असा आहे आपण साधू आहे का? विठ्ठल अरे हा आधू आहे, हा कसला साधू? मग तू काय अपेक्षा करतो की देवाने माझं रक्षण करावं? तू भजन करशील तर तो सांभाळील ना तुला. सगळ्यांना भजनाला लावले. भगवंताने सांगितलं देवकीच्या गर्भा येईल भगवान. आकाशवाणी मार्ग सांगते अशा अशा रीतीने मी येतोय. ऑल इंडिया रेडिओ डिक्लेरेशन झालं. इकडे उग्रसेनाच्या मुलाने शूरसेनाचा मुलगा वसुदेव आणि देवक राजाची कन्या देवकी हिचा विवाह जमवला. मोठ्या आनंदाने चाललाय. सगळ्यांना सांगतो व्हा बाजूला, व्हा बाजूला. खर तर होता डांबरट, परंतु एखादं तरी चांगलं काम केलं पाहिजे म्हणजे पुढे फॉर्म भरता येईल एवढीच आशा असावी. सगळ्यांना बाजूला व्हा सांगतो. वरातीचा रथ घेऊन चाललाय, पण देवाला मान्य नव्हतं. लक्षात घ्या, वसुदेव म्हणजे चांगलं मन आणि देवकी म्हणजे शुद्ध बुद्धी. मन चांगलं आहे, बुद्धी शुद्ध आहे, पण नेतृत्व अहंकाराकडे असेल तर भगवंत येत नाही. त्याने अहंकाराला उतरवलं. अरे एवढा खुश होऊ नको. लक्षात ठेव, तू जिच्या लग्नात खुश आहेस ना, हिच्या पोटी येणार आठवच तुला मारणार आहे. आता मरण आठवलं महाराज, खडगच उपसलं, परंतु हात वसुदेवाने वरच्यावर पकडला आणि मध्यस्थी केली. मध्यस्थीला माणूस सज्जन लागतो. थांबवलं, पटलं त्याला. पहिलं बाळ नेलं वसुदेवाने, मारा. नाही मारलं त्यांनी, परत पाठवलं. नारदाना टेन्शन. कारण का? म्हणे याचं पाप जर कमी पडलं तर हा परत भगवंत याला मारणार नाही. त्याच्यामुळे काही माणसांचा ना स्वभाव पाप करणं नसतो, पण त्यांना जोडीदार असे भेटतात ना, नाईलाजाने करावे लागतात निर्णय. विठाला ते विसरतात आपली ओळख काय. पुण्य सारावया बेटे देवऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. 6 मुलं मारली. 7व्या वेळेला बलभद्र देवकी मातेच्या उदरात, मायेनं तिथून खेचला आणि नेऊन ठेवला रोहिणीच्या उदरात. इकडे म्हणतात वा 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 वा, काय कंस महाराजांचा दरारा, गर्भ जिरला. आता जिरला का फिरला यांना कुठं माहितीये. फिरविले दोन्ही. 8वी वेळ महाराज सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या. नक्षत्र, तिथी, ग्रहमान सगळं. आणि सगळ्या अनुकूलतेमध्ये देवाने जागा नक्की केल्या. भगवान म्हणाले आपण ना पावसाळ्यात जाऊ का? नद्या भरून वाहतात, अंतःकरणातल्या वृत्ती भक्तिमय असतात म्हणजे नदी भरून वाहते. जैसी वर्षा काळी सरिता चढोला गे पंड सुता तैसी निचन विभजता श्रद्धा दिसे. श्रावण महिना निवडला का? बरा आहे श्रावण महिना. या महिन्यात बरीच माणसं होतात. विठ्ठला त्याच्यामुळे श्रावणात जाऊ आपण. बुधवार निवडला. चंद्रवंशाचा मूळ पुरुष बुध आहे. रात्री यायचं ठरवलं. चोर जर रात्री येतात, हा चोरांचा सरदार आहे, हा कस काय रात दिवसा येईल. त्यामुळे रात्री यायचं ठरवलं. रोहिणी नक्षत्र, सावत्राई रोहिणी होती ना, म्हणून सगळ्या गोष्टी अनुकूल केल्या. देवता प्रार्थना करतात, भगवंताचं आव्हान करतात, देवाची स्तुती करतात. आणि बरोबर श्रावण कृष्ण सप्तमीला उत्तर रात्री भगवान अवतीर्ण होतात.
धरणीचा भार हलका करण्यासाठी भगवान सक्रिय होतात, भगवान प्रगट होतात. त्या भगवत प्रागट्याचा म्हणजे आनंदाच्या प्रागट्याचा उत्सव म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव जो आज इथं मुंडे गावात संपन्न होतो. दशरथे मारिला तोची होता मास. फुलं वाटा फुलं, सुरे दादा फुलं वाटा फुलं. तुझी होता वर्षा ऋतू वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार वसुनाम तिथी बुधवार सुख सांगत तसे परीक्षेते तसे हे फुलं दे इकडे. सुख सांगत तसे परीक्षेते. वसुदेव कपाळ धन्य धन्य वसुदेव कपाळ धन्य धन्य. वसुदेव कपाळ धन्य धन्य. रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र रोहिणी नक्षत्र शुक्ल पक्ष माया घाली असं रक्ष पाळा माया घाली अस्त्र रक्ष पाळा. माया घाली अस्त्र रक्ष पाळा. वसुनाम तिथी बुधवार वसुनाम तिथी बुधवार सुख सांगत तसे परीक्षेते सुख सांगत ते परीक्षेते सुख सांगत ते परीक्षेते. अयोनी संभवन हे काय श्रमे अयोनी संभवन हे काय श्रमे. अयोनी संभवन हे काय श्रमे अयोनी संभवन हे काय श्रमे. नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला. कृष्ण भगवान की जय. आज के आनंद की जय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला बोला बोला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन दोरी दोरी मागे जाऊ दे, दोरी. वसुदेव महिला मंडळ गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी कृष्ण भगवान की जय. आज के आनंद की बोलो जय. राधेश्याम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दे दे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज दे माऊली दे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. कृष्ण जन्म की बधाई हो बधाई हो. सर्वांना कृष्ण जन्माच्या मंगलमय अशा हार्दिक शुभेच्छा. आपण मुंडेगावकरांनी हा सुंदरसा आयोजित केलेला कृष्ण जन्मोत्सव त्या नावाप्रमाणे आपल्याही जीवनातल्या आनंदाला जन्मणारा प्रसविणारा प्रवृद्ध करणारा ठरो. सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आपण या ठिकाणी हा जो आनंदोत्सव संपन्न केला आम्हाला येता आलं, या आनंदात सहभागी होता आलं, हा आनंद हृदयस्थ करतो आणि आपला निरोप घेतो. पाळणा म्हणायचा आहे ना आता की नंतर म्हणणार आहेत कोणी? महिला मंडळ. हा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले रे पुरे देवा कोणी उत्तरे करा
क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारी राधिकार करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर रामाया पैठी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हा एकदा सगळ्यांनी दोरी धरा आणि हलवा हलवा ग सयानो हलवा ग सयानो हलवा ग बायानो हलवा ग बायानो परस रामाला मी गुंतले माग जाऊ दे दोरी मागे जाऊ दे मैया मंडळ रामाला मी गुंतले कामाला परस रामाला मी गुंतले कामाला परस रामाला मी गुंतले कामाला पंढरपूरच्या शिवावरी पंढरपूरच्या शिवावरी कळसा दिसतो पिवळा कळसा दिसतो पिवळा त्यामध्ये माझा सावळा ग त्यामध्ये माझा सावळा त्यामध्ये माझा सावळा ग त्यामध्ये माझा सावळा हलवा गे सयानो हलवा ग सयानो हलवा गे बायानो हलवा ग परस रामाला मी गुंतले कामाला परस रामाला मी गुंतले कामाला पंढरपूरच्या शिवावरी पंढरपूरच्या शिवावरी कळसा दिसतो पाप कळसा दिसतो पाप त्यामध्ये माझे माय बाप ग त्यामध्ये माझा माय बाप त्यामध्ये माझे माय बाप त्यामध्ये माझे माय बाप हलवा ग सयानो हलवा ग सयानो हलवा ग बायानो हलवा ग सयानो परस रामाला मी गुंतले कामाला परस रामाला मी गुंतले कामाला परस रामाला मी गुंतले परस रामाला मी गुंतले कामाला गोपाल कृष्ण भगवान की जय वृंदावन विहारी लाल की जय आज के आनंद की जय बस टाळ